नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आरोग्य विभागाचा जो काही ग्रुप डी चा निकाल लागला आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपले DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राइब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा निकाल आहे आरोग्य विभागाचा आणि कोणत्या पदाचा तर ग्रुप डी या पदाचा हा रिझल्ट असणार आहे मित्रांनो। आता या ठिकाणी जर डिटेल मध्ये जर बघितलं तर तुम्ही बघू शकता पदाचं नाव काय आहे तर ग्रुप डी। आता या ठिकाणी खाली जर बघितलं तर या ठिकाणी तुमचा जो काही ऍप्लिकेशन नंबर आहे या ठिकाणी तो दाखवला आहे। त्यानंतर पुढे रोल नंबर आहे मित्रांनो, म्हणजे तुमचा जो काही रोल नंबर होता तो या ठिकाणी आहे मित्रांनो। त्यानंतर ऍप्लिकंट नेम आहे, त्यानंतर मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन आहे मित्रांनो, आणि त्यानंतर मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन या ठिकाणी दाखवण्यात आला आहे मित्रांनो। आता एक नंबरला जो विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे पवन राजमल कोल्हे। या विद्यार्थ्याला एकूण 182 मार्क पडले आहेत मित्रांनो। हे मार्क जे आहेत ते आफ्टर ऑब्जेक्शन नंतर आहे मित्रांनो, आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मित्रांनो त्या विद्यार्थ्याला 188.488 या प्रकारे या विद्यार्थ्याला मार्क पडले आहेत मित्रांनो। म्हणजेच मित्रांनो या विद्यार्थ्याचे एकूण 6 मार्क हे वाढवण्यात आले आहे मित्रांनो। त्यानंतर 2 नंबरला जो विद्यार्थी आहे त्याला पण सेम मार्क आहेत 182, त्याचे पण नॉर्मलायझेशन झाल्यानंतर सेम मार्क झाले आहेत, ते म्हणजे 188.04307 याप्रमाणे त्याचे मार्क झाले आहेत। त्यानंतर 3 नंबरला जो विद्यार्थी आहे तो म्हणजे 184 मार्क आहेत, त्याचे 187 मार्क झाले आहेत। या ठिकाणी बघू शकता की तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचे त्याच्या समोर हे ऑब्जेक्शन मार्क दिले आहेत आणि त्या समोर त्याचे नॉर्मलायझेशन हे मार्क देण्यात आले मित्रांनो। आता जर पुढे जर बघितलं तर काही विद्यार्थ्यांना 174 मार्क आहेत, त्यांचे 182 झाले आहेत। त्यानंतर काहींचे जर बघितले तर 74 मार्क त्यांचे 178 मार्क झाले आहेत। त्यानंतर काहींचे 168 मार्क आहेत, त्यांचे 173 मार्क झाले आहेत। प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे मार्क आहे त्यासमोर काहींचे वाढले आहेत, काहींचे मार्क हे कमी झाले आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर ही पीडीएफ जर डिटेलमध्ये जर बघायची असेल ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकले आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बघू शकता। आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सर्व पीडीएफ ह्या बघू शकता मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राइब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।